नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. एसपींच्या मिशन उडानला मोठे यश, शाळकरी मुलांमध्ये सकारात्मक बदल, तरुण तरुणी व्यसनांपासून दूर. सकाळीच आढळला अंडरपासच्या पाण्यात अज्ञाताचा मृतदेह. अकोलेकरांची तळपायची आग गेली मस्तकात. श्रावण गणेशोत्सवासाठी केलेले पॅचवर्क ठरणार अल्पजीवी. पावसाच्या पाण्यात करण्यात आले डांबरी पॅचवर्क. ड्रग्ज प्रकरणातील सूत्रधाराला अटक करा, एसपींचा कडक आदेश. 4 पथकांचे गठन, आरआरसीच्या बातमीची पोलीस दलात चर्चा. परिचारिकांच्या आंदोलनाने आरोग्य यंत्रणाला सलाईनवर. अकोला आणि बुलढाण्यात झाले मोठे आंदोलन. आता सविस्तर बातम्या. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, या उक्तीप्रमाणे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राबवलेल्या मिशन उडान या उपक्रमाला यश मिळत असल्याचे चित्र आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये या मोहिमेमुळे सकारात्मक बदल दिसून येत आहे, असा दावा उदाहरणासह एका मुख्याध्यापकांनी सांगितला. शाळा, शिक्षक आणि पोलिसांनी सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे फळ हे समाजासाठी दिशादर्शक ठरेल. अंमली पदार्थाविरोधी दिनापासून सुरू झालेल्या मिशन उडान मोहिमेचा पहिला टप्पा एक आव्हान होता. पोस्टर स्पर्धा, प्रतिज्ञापत्रे, पटनाट्ये हे केवळ उपक्रम नव्हते, तर तरुण मनांवर सकारात्मकतेची प्रेरणा करण्याचे प्रयत्न होते. चिमुकली जीने आपल्या चित्रातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांचे इतके हृदयस्पर्शी चित्रण केले होते की ते पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. मिशन उडानमुळे 50 उत्कृष्ट पोस्टर पोलीस अधीक्षक कार्यालयात लागले. ही केवळ एक भिंत सजवण्याची बाब नाही, तर ती जनजागृतीची मशाल पेटवण्यासारखे हे काम ठरले. शाळांमध्ये केलेल्या जागृती अनुभूती शाळांच्या मुख्याध्यापकांना आली. पोलिसांच्या जनजागृतीतून विद्यार्थिनीचे छोटे व्यसन सुटले तर मोठेही नक्की सुटेल, असा विश्वास मुख्याध्यापकांनी व्यक्त केला. आता आपल्या इथे माननीय पोलीस आयुक्त आलेले आहेत नवीन, त्यांनी एक स्पर्धा घेतली उडान नावाची. ती विशेषतः अंमली पदार्थ विरोधी गोष्टींसाठी होती. मला एका मुलीचा असा आढळून आला की वर्गात ती काहीतरी चघळते आहे. वर्गात शिकवण्याचा प्रवाह मी खंडित न होते, तर नंतर तिला बोलावून घेतलं तर असं लक्षात आलं की ती च्युइंग गम खाते. अच्छा. हां, मग तिला का आवडतं वगैरे असा. आणि या निमित्ताने सिटी कोतवालीच्या काही महिला कॉन्स्टेबल आमच्याकडे आल्या होत्या या संदर्भात. त्यांनी उद्बोधन केलं तर मला आतल्या मागच्या 3 दिवसात तिच्यामध्ये हा बदल दिसून आला. शाळांमध्ये पोलिसांनी भेट देत नशामुक्ती संदर्भात 15,000 मुलामुलींकडून प्रतिज्ञापत्रे घेण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या प्रेरणादायी मिशन उडानला आता 3 टप्प्यात नव्याने राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली. मिशन उडानच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नागरिक आणि मुलामुलींकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हो, अकोला पोलीस मार्फतून आपण एक मिशन उडान याची घोषणा केली होती. खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून भेटलेला आहे, खासकर जे तरुण मुलामुली आहेत त्यांच्याकडून भेटलेला आहे. याच्यामध्ये आपण जे अंमली पदार्थ विरोधात आता जे दिवस होता त्या दिवशी जे उडानची सुरुवात केली होती, त्या दिवशी आपण जे पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन घेतला होता, त्याच्यामध्ये आपल्याला 5,000च्या जास्त पोस्टर्स भेटलेले आहे आणि 50 पोस्टर्सचा निवड करून ते आम्ही स्वतःहून त्यांना फ्रेम करून SP ऑफिसमध्ये लावणार आहोत आणि लोकांना बक्षीस पण दिलेली आहे. सेकंड, याच्यामध्ये 15,000 मुलामुलींची प्रतिज्ञापत्र घेतलेली आहे की ते नशेच्या मार्गाला जाणार नाही आणि अंमली पदार्थ हे मृत्यूचा मार्ग असा ते एक प्रतिज्ञा आपण घेतली होती. विविध पथनाट्य, स्ट्रीट प्ले असा अकोला शहरामध्ये विविध ठिकाणी घेण्यात आले होते. एक खूप मोठी बाईक रॅली अकोला शहरामध्ये घेण्यात आली होती, त्याच्यामध्ये 600 लोकांचा समावेश होता. नंतर प्रत्येक पोलीस स्टेशन, आपलं 23 पोलीस स्टेशनमार्फत प्रत्येक ठाण्यामध्ये छोटी बाईक रॅली, स्कूल्सला, सर्व स्कूल्स, शाळाला आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केला होता. आता हे पहिला टप्पा झाला. आता
मिशन उडानच्या तिसऱ्या टप्प्यात पोलीस विभागाचे लक्ष विधी संघर्ष बालकांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे यावर केंद्रित असणार आहे। तरुण मुलांमुलींसाठी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, सायबर क्राईम आणि नवीन कायद्यांची माहिती दिली जाणार आहे। शहरातील आणि जिल्ह्यातील खासगी क्लासेस, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये QR कोड लावले जाणार आहेत। या QR कोडच्या माध्यमातून महिला आणि मुली त्यांच्या समस्या, भागातील गुन्हेगारी, अवैध धंदे किंवा छेडछाडीसारख्या प्रकारांची माहिती थेट पोलिसांना देऊ शकतील। QR कोड स्कॅन करून माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले। सेकंड टप्प्यामध्ये मिशन उडानमध्ये जे काही जुव्हेनाइल्स इन्व्हॉल्ड इन क्राईम आहे त्यांना आपण रोजगारची संधी देणार, जेणेकरून ते परत क्राईमच्या वर्ल्डमध्ये जाणार नाही। आणि वेगळे वेगळे जे NGOs आहेत त्यांचा याच्यामध्ये आपण म्हणजे कोऑर्डिनेशन ठेवणार आणि त्यांना आम्ही पत्र पण दिलेलं आहे आणि त्यांनी पण सहमती दर्शवलेली आहे की ते आम्हाला सहकार्य करणार। तर जे जुव्हेनाइल्स इन्व्हॉल्ड इन क्राईम आहे त्यांच्यावर सेकंड टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यामध्ये फोकस राहणार आणि तिसऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये असा मिशन उडानमध्ये जे काही तरुण मुला-मुली आहे यांना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग देणे, यांना सायबर क्राईमबाबत अवगत करणे, यांना नवीन जे कायदा कानून आहे, नवीन लॉज बाबत थोडासा अवेअरनेस, जनजागृती करणे आणि खासकर जे मुली आहे त्यांना काही त्यांची वेगळी अपेक्षा राहतात पोलिसांकडून आणि त्यांचे वेगळे इश्यूज राहतात। तर फोकस आमचे जे तरुण मुली आहे यांच्यावर राहणार आणि जे आपले इथे कोचिंग सेंटर्स आहे, कोचिंग सेंटर्स असो किंवा कॉलेज असो, शाळा असो, तिथे आमचा मिशन उडानचे वेगळे वेगळे आम्ही सेशन्स घेणार, अवेअरनेस सेशन्स घेणार आणि काही QR कोड्स पण तिथे आम्ही ठेवणार आहोत, जेणेकरून त्यांची त्यांच्याकडे काही गोपनीय माहिती असतील, काही अवैधधंदा सुरू आहे किंवा तिथे काही लोक त्यांना त्रास देत आहेत, ते QR कोड मार्फतून एक Google फॉर्ममध्ये भरू शकतात, जेणेकरून आमच्याकडे ती माहिती पोहोचू शकतात आणि त्यांचं नाव गोपनीय राहील याची आम्ही काळजी घेणार। तर असा आमचा एक प्लॅनिंग आहे, ते काही याच्यामध्ये म्हणजे दिवस लागू शकतात, परंतु मिशन उडान हे स्पेसिफिकली अकोलाचे यूथ, खासकर तरुण मुला-मुली यांच्यासाठी आहे। शहरातील अत्यंत वर्दळीच्या अकोला बस स्थानकासमोरील अटल बिहारी वाजपेयी उड्डाण पुलाखालील अंडरपासमध्ये आज पहाटे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। पावसाच्या पाण्याने तुंबलेल्या या अंडरपासमध्ये मृतदेह तरंगताना दिसल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। अकोला बस स्थानकासमोरील अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे। या पाण्यात गुरुवारी पहाटे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनेची वार्ता पसरतात अंडरपास भोवती बघ्यांची एकच गर्दी जमली होती। घटनेची माहिती मिळतात सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचली होती। तोपर्यंत माहिती मिळूनही महापालिकेचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता। ज्या कंपनीकडे या अंडरपासच्या देखरेखीचे काम सोपवले आहे त्या झांडू कंपनीचा सुद्धा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता। शेवटी पोलीस कर्मचारी सोपान डाबेराव यांनी काही स्थानिक युवकांच्या सहाय्याने स्वतः पाण्यात उतरून दोरीच्या सहाय्याने त्या व्यक्तीस बाहेर काढले। मृतक व्यक्ती हा या परिसरात भीक मागून स्वतःचं पोट भरायचा, अशी माहिती काही स्थानिक नागरिकांनी दिली। पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करीत मृतदेह पोस्टमॉर्टम करिता सौरभच्या रुग्णालयात रवाना केला। हा अंडरपास जेव्हापासून बनला तेव्हापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। या अंडरपासमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या जैसे थे आहे। अनेक तज्ञांनी डोके लावून सुद्धा ही समस्या अद्याप कायम आहे। या अंडरपासचा विषय येत्या महापालिकेच्या निवडणुकीत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर आणि मृतदेह बाहेर काढल्यानंतर संबंधित विभागाचे कर्मचारी पाणी उपसण्याचा पंप घेऊन घटनास्थळी पोहोचले होते, तेव्हा नागरिकांनी त्यांची चांगलीच हुरिया उडवली। माहिती दिल्यानंतर सुद्धा महापालिकेचे तसेच संबंधित कंपनीचे कर्मचारी न पोहोचल्याने शेवटी स्थानिक युवकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी आम्हाला अंडरपासमध्ये उतरावे लागले, अशी माहिती सोपान डाबेराव यांनी पोलीस कर्मचाऱ्याने दिली आहे। येथे आम्हाला खबर मिळाली किंवा एक इसम बस स्टँडच्या समोरील पुलाच्या खाली पाणी साचलेलं आहे, त्या ठिकाणी एक इसम कुणीतरी आतमध्ये पडलेला आहे। वरून आम्हाला अशी माहिती भेटल्यास आम्ही तात्काळ घटनास्थळावर आलो आणि घटनास्थळाची पाहणी केली असता एक इसम आम्हाला पाण्यामध्ये डुबलेला दिसला। वरून आम्ही सदरची लोकांची मदत घेऊन, स्थानिक लोकांची मदत घेऊन
त्या इस्माला 20 ते 25 फुटाचे पाणी असलेलं आतमध्ये, त्याच्यातून आम्ही पोहत जाऊन स्वतः आणि पब्लिकच्या साहाय्याने सदरचा इसम त्या पाण्यामधून रस्सीच्या साहाय्याने आम्ही त्याला पाण्यातून बाहेर काढले। या घटनेस घेऊन सुद्धा राजकारण सुरू झाले। माजी नगरसेवक राजेश मिश्रा सुद्धा घटनास्थळी पोहोचले होते। त्यांनी या अंडरपास प्रकरणी संपूर्ण खापर सत्ताधाऱ्यांवर फोडले। काहीच कामाचा नसल्याची तसेच सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे हे उज्ज्वल उदाहरण असल्याची त्यांनी जोरदार टीका केली। 30 फूट पाणी आहे त्यामध्ये सध्या, आणि 1 दिवसापासून नाही, मागील 1 महिन्यापासून पाणी भरलेलं आहे त्या अंडरपासमध्ये। एक जीव गेला, आता याचा जबाबदार कोण आहे साहेब मला सांगा तुम्ही। एक जीव गेलेला, आता आज गेला एक जीव। कुठे आहे लोकेशन तुम्हाला माहित नाही? लोकेशन कुठे आहे? अरे त्या जीव गेला, आता तो जीव गेला त्याचा ते भरपाई कोण करणार? आज मी आता चाललो होतो, आपले पत्रकार बंधू सर्व गर्दी दिसली मला, मी थांबलोय। अंडरपासमध्ये 20-25 फूट पाणी आहे, तर मागील महिनाभरपासून पाणी आहे। हे जे मेंटेनन्स आहे याचा मेंटेनन्स जे आहे ते मेंटेनन्स झाला नाही आतापर्यंत, पाणी निघत नाही। कोणताही ते अधिकारी त्यांच्या कानावर जी रेंगत नाही। आता जे साळुंके साहेब ते सोळंके साहेब आहेत, त्यांच्यासोबत मी बोललो, ते इथे येऊन पाहत नाही, त्या माणसाचा जीव गेलेला आहे। आता तो भरपाई कोण करून देणार? हा नदी थोडी आहे, हे मोठा नदी थोडी आहे। अंडरपास ते लोकांसाठी जाण्यासाठी मार्ग आहे, या मार्गावर इतकं पाणी आहे याचं कोणीही वाली नाही आहे। हे सबका साथ आणि खुद का विकास असा अंडरपास झालेला आहे। काय करायला आता पवित्र काय केलं? आता मी चाललो कोतवालीत, आमचे जे पदाधिकारी सर्व बोलवतो, आणि त्या झेंडूची कंपनी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा, आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ही आमची मागणी आहे। श्रावण महिन्यात होणाऱ्या पालखी उत्सवाच्या निमित्ताने शहरातील मुख्य मार्गावर पॅचेसचे काम सुरू आहे। दरम्यान शहरातील दगडी पूल मार्गावर भर पावसात देखील डांबरीकरण करण्यात आले। त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष काम होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। शहरातील अनेक भागात खड्डेमय रस्ते झाले असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। तर कावड पालखी पृष्ठभूमीवर डांबरीकरण करून पॅचेसचे सुरू असलेले काम दर्जाहीन असल्याचे चित्र आहे। प्रशासनाने पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत, त्यानुसार सार्वजनिक दुसरीकडे बांधकाम विभागातर्फे कंत्राटदारांमार्फत रस्त्यावरील पॅचेसचे काम सुरू आहे। बुधवारी शहरात पाऊस सुरू असताना देखील डांबरीकरण करून पॅचेसचे काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे। एकंदरीत पाऊस सुरू असताना डांबरीकरणाचे काम थांबवणे गरजेचे आहे, मात्र तसे न करता अधिकारी उपस्थित असताना संबंधित काम सुरूच ठेवण्यात आले। त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आरआरसीच्या चहा पाण्याच्या बातमी ड्रग्ज प्रकरणातील पोकळ कारवाईचा पर्दाफाश आज झाला। या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी 4 पथके गठन करत प्रमुख आरोपी गब्बर जमादार याला अटक करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहे। ड्रग्ज प्रकरणात कुठलीही हयगय चालणार नसल्याचे एसपींनी स्पष्ट केले। हे ऑपरेशन प्रहार अकोला पोलीस मार्फतून एक ऑपरेशन प्रहार असं सुरू केलेलं आहे, जिथे अवैध धंदेवर कठोर कारवाई असा आमचा एक धोरण आहे। आणि अवैध धंदेला म्हणजे त्यांना पूर्णपणे समाप्त करायचा किंवा त्यांच्यावर आळा घालायचा, हे आमचा एक उद्देश आहे। अकोला शहर बुधवारी एका धक्कादायक खुलाशाने हादरले आहे। पोलीस मित्र म्हणून मिरवणारा आणि वंचित व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत फोटो काढणारा कुख्यात गुन्हेगार गब्बर जमादार हाच अकोल्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार असल्याचा संशय बळावला आहे। पोलिसांनी एमडी ड्रग्जसह 2 आरोपींना अटक केली असली तरी मुख्य सूत्रधार गब्बर जमादार अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेपेक्षा पोलिसांच्या चहा पाण्यामुळे तो फरार झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे। या प्रकरणात 3घांवर गुन्हा नोंदविला असून 2 अटकेत आणि 1 आरोपी फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली। दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गब्बर सोबत चहापाणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती या प्रकरणाचा तपास देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। तर खदान पोलिसांच्या या धाडसी कारवाईने स्थानिक गुन्हे शाखेची निष्क्रियता अधोरेखित झाली आहे। खदान पोलीस स्टेशन येथे मातृभूमी प्रेस येथे आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली की काही इसम त्यांच्यासोबत प्रतिबंधित ड्रग्ज एमडी कॅरी करत आहेत। तर त्या माहितीच्या आधारे खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम तिथे पोहोचली। त्यांनी सदर इसमांची चाचपणी केली, त्यांच्यावर रेड केली आणि त्यांच्याकडून प्रतिबंधित असलेलं एमडी ड्रग्ज आपण हस्तगत केलेला आहे।
पोलिसांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत खदान पोलिसांनी गौरक्षण रस्त्यावरील मातृभूमी प्रेसजवळ छापा टाकून मोहम्मद यासीन, मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादिक खान या दोघांना 2,30,000 किमतीच्या 46 ग्रॅम 30 मिलीग्रॅम MD ड्रग्जसह अटक केली. त्यांच्याकडून 2 मोटारसायकल आणि 2 मोबाईल असे एकूण 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु या ड्रग्जचा खरा मालक आणि पुरवठादार मानला जाणारा तिसरा आरोपी गब्बर जमादार पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला आहे. तो एक कमर्शियल क्वांटिटीचे असून त्याचं एकूण वजन 46 ग्रॅम 30 मिलीग्राम एवढा आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यूनुसार दर ती 2,30,000. त्यासोबतच आरोपीकडून त्यांचे मोटरसायकल, त्यांचे मोबाईल असा इत्यादी माल जप्त करण्यात आलेला आहे. एकूण सध्या 2 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, तर तिसऱ्या आरोपीचा शोध आपण घेत आहोत. आरोपी क्रमांक 1 आहे मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ, राहणार पंचगव्हाण तालुका तेलारा. तर दुसरा आहे मुस्ताक खान हादिक खान, हा गफूरवाला प्लॉट अकोला इथला आहे. तर तिसऱ्या आरोपीचं नाव गब्बर जमादार असे त्याचा तपासातून निष्पन्न होत आहे. आपण अजून त्याला व्हेरीफाय करत आहोत. गब्बर जमादार जो स्वतःला पोलीस मित्र म्हणून घेतो, त्याने अनेक वादग्रस्त कारनामे त्यांचे उघड झाले आहे. मिरवणुकीत पोलीस अधिकाऱ्यांवर नोटांची उधळण करणे, पोलिसांच्या पथसंचलनात अधिकाऱ्यांसोबत वावरणे आणि वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याचे त्याचे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पंचगव्हाण परिसरात गब्बर जमादारचे अनेक अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याची माहिती असूनही पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष कसे झाले हा प्रश्न सामान्य जनतेला सतावत आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गब्बरला गुन्हेगारी गब्बर केले, त्यांची चौकशी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक करतील काय, अशी विचारणा आता होत आहे. खदान पोलिसांप्रमाणे अकोट फाईल पोलिसांनी ड्रग्ज अंमली पदार्थांच्या विरोधात अशा प्रकारे धाडसी कारवाईचे धाडस दाखवण्याची गरज आहे, अशी चर्चा पोलीस वर्तुळात आहे. ब्युरो रिपोर्ट RRC न्यूज अकोला. जवळपास 3 कोटीचे वरचा मुद्देमाल सापडलेला आहे आणि ते जप्त करण्यात आलेलं आहे. फक्त गोवंश तस्करीवर 1.5 महिन्यामध्ये 50पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहे आणि हे सर्वात जास्त आहे आता पुण्यामध्ये. आपण जर एकंदरीत 1-2 वर्षाच्या बघूया तर हे एका महिन्यामध्येची सर्वात जास्त कारवाई आहे आणि असं सुरू पण राहणार. सर्व आपले पोलीस इन्स्पेक्टर्सला सक्त आदेश दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचा अवैध धंदे असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार अवलंबल्याचे उघड झाले आहे. शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टरला 16 जुलै रोजी दुपारी सैनिकी वेशातील एका सायबर ठगाने व्हिडिओ कॉल करून 15,000 रुपयांना गंडा घातला. कन्सल्टेशनच्या बहाण्याने महिला डॉक्टरांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने ही रक्कम काढून घेण्यात आली. या घटनेमुळे अकोल्यातील ऑनलाईन फसवणुकीचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे. व्हिडिओ कॉलवर तो व्यक्ती सैनिकी वेशात असल्याने त्याला वैद्यकीय मदत करावी या उदात्त हेतूने त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. कन्सल्टेशनच्या दरम्यान त्या व्यक्तीने विविध प्रश्न विचारले आणि मोबाईलवर काही क्रमांक टाकायला सांगितले. याचा गैरफायदा घेत सैनिकी वेशातील या ठगाने बँक खात्यातील 15,000 रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. महिला डॉक्टरने राष्ट्रीय सायबर सुरक्षा केंद्राकडे याविषयीची तक्रार नोंदवली आहे. सैनिकी वेशात येऊन वैद्यकीय मदतीच्या नावाखाली फसवणूक करण्याचा हा प्रकार सायबर गुन्हेगाराच्या वाढत्या आणि नवनवीन कार्यपद्धतीवर प्रकाश टाकतो. नागरिकांनी अनोळखी व्हिडिओ कॉल्स किंवा लिंकपासून सावध राहावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्या बँक खात्यांशी संबंधित माहिती किंवा OTP कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अकोट तालुक्यातील कुटासा गावात एका शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात व्यक्तीने
खड्डा खोदून त्यात पूजा सामग्री ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे गावात अघोरी पूजेवरून विविध तर्क-वितर्क सुरू झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। कुटासा येथील शेतकरी संदीप रामभाऊ गावंडे आज सकाळी दानोरी रोडवरील आपल्या शेतात गेले असता त्यांना एक नव्याने खोदलेला खड्डा दिसला। या खड्ड्यात हळद, कुंकू, लिंबू, टोपी, दुपट्टा, ब्लाउज, मीठ आणि केळी यासारख्या अघोरी पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू ठेवलेल्या होत्या। ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच परिसरात मोठी खळबळ उडाली। हा खड्डा गुप्तधनासाठी, नरबडीसाठी की अंधश्रद्धा पसरण्यासाठी खोदण्यात आला असावा असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत। या घटनेमुळे चिंतेत पडलेल्या शेतकऱ्याने तात्काळ गावातील पोलीस पाटलांना माहिती दिली। पोलीस पाटलांनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच दहीहंडा पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली। अमरावतीमध्ये आज काँग्रेस पक्षाने जनसुरक्षा कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन केले। या कायद्याला रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली असून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केला। काँग्रेस नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। त्या म्हणाल्या, हा देश सर्वधर्म समभावाला मानणारा आहे। विचार व्यक्त करण्याचा अधिकार हिरावून घेत असेल तर ही एक प्रकारची दडपशाही व हिटलरशाही आहे। या आंदोलनाचे नेतृत्व अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले। जनसुरक्षा कायदा रद्द न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। जनसुरक्षा कायदा रद्द झाला नाही तर उद्या महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। हा कायदा रद्द झाला पाहिजे। हा कायदा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। आंदोलनाच्या दरम्यान खासदार बळवंत वानखडे आणि नेत्या यशोमती ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली। हा देश हा सेक्युलर देश आहे। सगळ्या विचारधारेला या ठिकाणी आपण इक्वल सम्मान देत असतो। राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 मध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आहे। राईट टू स्पीच त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन मध्ये दर्शवलेला आहे। मग आता तुम्ही विचार व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेत असाल तर ही एक प्रकारची दडपशाही आहे, ही हिटलरशाही आहे। तुम्ही एकीकडे हा कायदा आणता आणि दुसरीकडे प्रवीण गायकवाड सारख्या बहुजनांचा विचार करणारा, संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या माणसांवर त्या ठिकाणी तुमचा कार्यकर्ता काळीक खोदतो। मग यांच्यावर कायदा सुव्यवस्था नाही ठेवू शकत। तुम्ही एकीकडे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना अडवता आणि दुसरीकडे शिवधर्मवाले जे आहेत त्यांना तुम्ही नतमस्तक होता। काय चाललंय या देशामध्ये, काय चाललंय या राज्यामध्ये? अशा प्रकारची दादागिरी महाराष्ट्र अजिबात कतही सहन करणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। आज आम्ही निवेदन दिलेलं आहे, फक्त उद्या या ठिकाणी महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आज हे आंदोलन होतं आणि जे काही जनसुराज्य हा कायदा नुकताच अंमलात आणला, जनसुरक्षा कायद्यानंतर अगोदरच अनेक कायदे अस्तित्वात आहेत, पण हा कायदा असा आहे की आज सामान्य माणसाचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणारा हा कायदा आहे। आज जी काही लोकशाहीची खऱ्या अर्थानं दडपशाही चालू आहे वरपासून तर खालपर्यंत, ही सातत्यानं भाजप सरकारमध्ये होत आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हा सुरक्षा कायदा हा आहे। म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे। कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेसच्या वतीने आंदोलन आहे। अकोल्यातील वाहन प्रेमींसाठी चांगली बातमी आहे। विश्वस्तरीय दर्जाच्या फुल्ली ऑटोमेटेड वर्कशॉपसह सुसज्ज असलेल्या साई राईड टीव्हीएस या नवीन शोरूमचा अकोल्यात भव्य शुभारंभ झाला आहे। आम्ही बनवतो जे तुमच्या मनाला भावतं, या ब्रीदवाक्याने सुसज्ज शोरूममध्ये ग्राहकांना आकर्षक ऑफर्स मिळणार आहेत। नवी गाडी खरेदीसाठी डाऊन पेमेंट, कमी व्याजदर आणि सहज फायनान्स सुविधा साई राईड टीव्हीएस मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। टीव्हीएस कंपनीची भारताची पहिली आणि एकमेव ड्युअल प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी असलेली तसेच गाडीसह टीव्हीएसचे सर्व ब्रँड्स आता एका छताखाली ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत। शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी भव्य ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत।
पहिली बुकिंग करणाऱ्यास तब्बल 10,000 किमतीचे बक्षीस, दुसऱ्या बुकिंगसाठी 7,000 किमतीचे बक्षीस, तिसऱ्या बुकिंगसाठी 5,000 किमतीचे बक्षीस, त्यानंतर 50 ग्राहकांसाठी 500 ते 5,000 पर्यंतची बक्षिसांची लयलूट ऑफर होती. युवा उद्योजक राहुल पाटील यांचे आई वडील प्रतापराव बोरसे व सौ शशिकला बोरसे यांच्या शुभ हस्ते शोरूमचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सौ पल्लवी राहुल पाटील, स्वरा, निहित, निलिमा पाटील, विश्वासराव पाटील, मनीषा व डॉक्टर जगदीश पाटील, नीता व राजेंद्र सोनवणे, डॉक्टर रुपाली HM पाटील, डॉक्टर सोनवणे व डॉक्टर गिरीश पाटील यांच्यासह संपूर्ण पाटील परिवार उपस्थित होता. सर्व दर्शकांना तुमचं सुद्धा गाडी घेण्याचं स्वप्न आहे, पण आता अकोल्याच्या बाहेर जाण्याची गरज नाही. TVSचे सगळेच ब्रँड्स एका छताखाली अतिशय अत्याधुनिक सुविधायुक्त सोबतच ऑटोमोटेड वर्कशॉप सोबत उपलब्ध झाले. ते म्हणजे साई राईड TVS, गोरक्षण रोड, साई शिल्प पेट्रोल पंपच्या बाजूला. आणि आता त्याचे संचालक ज्यांनी या सगळ्या उपक्रमाची आणि एवढं भव्य दालन उघडं करून दिलंय आपल्या संपूर्ण अकोलावासियांना, ते म्हणजे उद्योजक, युवा उद्योजक श्री राहुल पाटील सर. हार्दिक स्वागत आहे सर. आज काय आव्हान असेल अकोलावासियांना? अकोलावासियांना माझ्यातर्फे हे आवाहन करतो की आम्ही ज्या सुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या आहे त्या संधीचा सगळ्यांनी फायदा घेऊन आपल्या गाडीचे मेंटेनन्स त्या आमच्याकडे करण्यात यावे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर योग्य दरात जर गाडी परचेस करायची असेल तर तुम्ही कधीही साईच्या दालनात म्हणजे साई राईड TVS इथे यावे, हीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जसं की मी सांगू इच्छिते की पहिल्या 3 बुकिंगना आकर्षक बक्षिसं आहेत आणि सोबतच त्यानंतरच्या 50 बुकिंगना ग्राहकांना आकर्षक बक्षिसं असणार आहेत. तर एक होम मिनिस्टर म्हणून एक महिलेचा जास्त या सगळ्या गोष्टीमध्ये भर असतो. तुम्ही काय सांगाल या निमित्ताने? मी आपणा सर्वांना आवाहन करते की साई राईड LLP आता आपला तुमच्या सेवेत उपलब्ध झालेला आहे. तरी इथं उपलब्ध असलेल्या सर्व सेवांचा आपण लाभ घ्यावा हीच विनंती. तुमच्यासाठीच आम्ही इथं आहोत आणि तुमच्यामुळेच आम्ही इथं आहोत. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. आजपासून भव्य शुभारंभ झाला आहे या भव्य वास्तूचा. तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि तुमचं स्वप्न असेल गाडी घेण्याचं तर एका क्षणात तुम्ही इथे पोहोचाल. अगदी हाकेच्या अंतरावर असलेला गोरक्षण रोड येथे साई शिल्प पेट्रोल पंपच्या बाजूला साई राईड TVS नक्की व्हिजिट करा. नमस्कार. शुभारंभ प्रसंगी अकोल्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या प्रोग्रामाला आले, आशीर्वाद द्यायला आले आणि हे सगळं वैभव लक्षात घेऊन मला असा आनंद होतोय की यापूर्वी या जागेवर मी पेट्रोल पंप 5-6 वर्षापूर्वी टाकला होता आणि त्या पेट्रोल पंपाची सुरुवात या तुमच्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने झालेली आहे आणि त्याच आशीर्वादाचं फळ मला आज या रूपी जगावर दिसत आहे. ऑटोमोबाईलच्या क्षेत्रामध्ये त्यांना मला प्रगती करायची असं त्यांची पहिल्यापासून इच्छा होती. त्या इच्छेनुसार त्यांनी आज ऑटोमोबाईलचं क्षेत्र खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. हे जे विश्व उभं केलेलं आहे मी लहानपणापासून बघितलं आहे. इतकं सोपं नाही. एक BE झालेला व्यक्ती गॅरेजवर काम करतो आणि त्या कामातून म्हणजे स्वतः गॅरेजवर काम केलेलं आहे, गाडी कशी रिपेअर करायची हे शिकलं आहे आणि हे ट्रेनिंग घेऊन आज एवढं मोठं स्वतःचं वैभव प्राप्त केलेलं आहे. राहुल साहेबांचं झाले सगळे विषय किंवा काय काय काम करतात राहुल साहेब, किती दूरवरपर्यंत पोहोचले, त्यांची उंची राहुल साहेबांची किती आहे की जे सर्वसामान्य लोक मोजू पण शकत नाही. अभिमान वाटतो खूप. पण खरं सांगायला आम्हाला सुरुवातीला टेन्शन यायचं की हा एवढा लहान आहे आणि कसं करू शकेल, पण त्याने ते हळूहळू सुरुवात केली आणि खूप मोठ्या शिखरावर जाऊन पोहोचला तो. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना सहकार्य करायचं हे त्याची भावना असते. यामध्ये डॉक्टर गजानन नारे, ॲडव्होकेट सुधाकर खुमकर, आर्किटेक्ट निलेश मालपानी, इंजिनियर निलेश धनोकार, डॉक्टर चांद्रानी, मेहरबानू विद्यालयाचे शिक्षकवृंद, मनपा अधीक्षक सहाय्यक आयुक्त विजय पारतवार, सदावर्ते सर, न्यूज अकॅडमीचे संचालक VS सर, डॉक्टर किशोर ढोणे, निर्माण मल्टीटेस्ट बँकेचे देशमुख सर यांचा समावेश होता. या प्रसंगी श्री राहुल पाटील यांनी अकोल्यातील नागरिकांना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करत सर्व ग्राहकांचे स्वागत केले. अकोल्याच्या 2 चाकी वाहन क्षेत्रात नवीन दिशा देणाऱ्या या शोरूममुळे नागरिकांना अत्याधुनिक सुविधा आणि ग्राहकाभिमुख सेवा मिळणार आहे. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका पल्लवी डोंगरे यांनी केले.
इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। वैद्यकीय शिक्षण विभागाने काढलेल्या कंत्राटी भरती परिचारिकांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आक्रमक झाली असून आज राज्यभरातील परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारले होते। अकोला शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यासारख्या प्रमुख आरोग्य संस्थांमधील परिचारिकांनीही या आंदोलनात सहभाग घेतल्याने आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। परिचारिकांच्या या कामबंद आंदोलनाचा अकोला जिल्ह्याच्या आरोग्य सेवेवर थेट परिणाम दिसून येत होता। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अनेक विभागांमध्ये परिचारिका नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे। नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यास अडचणी येत आहेत, तर गंभीर रुग्णांवर उपचार करणेही कठीण झाले आहे। ऑपरेशन थिएटर्स, अतिदक्षता विभाग आणि बाह्य रुग्ण विभाग यासारख्या महत्त्वाच्या सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे। रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारांसाठी धावपळ करावी लागत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। या अंतर्गत आमच्या मुख्य मागण्या आहेत की कंत्राटीकरण परिचारिकांचे झाले नाही पाहिजे। त्याचसोबत 7व्या वेतन आयोगाचे जे वेतन त्रुटी आमच्या झालेल्या आहेत त्या वेतन त्रुटी दूर केल्या गेल्या पाहिजे। परिचारिका संवर्गामध्ये त्यांनी दोन प्रकारच्या लोकांमध्ये बंधनं लावण्याचे प्रयत्न केलेले आहेत, तर ते दूर करण्यात आले पाहिजे व पदनाम बदल आणि सर्व जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे येथील आकृतीबंध नव्याने निर्माण झाले पाहिजे। पदभरती, पदनिर्मिती, परिचारिकांच्या प्रलंबित पदोन्नत्या या सर्व गोष्टी व इतर आमचे शैक्षणिक भत्ते, नंतर वेतन त्रुटी आणि ज्या आमच्या जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत, आर्थिक मागण्या, त्या त्यांचे विजय भत्ता, अतिरिक्त घरभाडे भत्ता, इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही इथे आज बसलेलो आहोत। आणि जोपर्यंत शासन आम्हाला या सर्व गोष्टींच्या पत्र लेखीमध्ये व लेखीसोबतच त्यावरची अंमलबजावणीचे सूत्र आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून कुठे सुटणार नाही। परिचारिका संघटना शारदा तांबडे आपल्याला सांगू इच्छिते की जिल्हास्तरीय रुग्णालय येथील सर्व परिचारिका कामबंद आंदोलनामध्ये आहेत। हे आंदोलन आमच्या रास्त मागण्यांसाठी आहे, तरीही सरकारने याची दखल न घेतल्यास उद्यापासून आम्ही सर्व बेमुदत संपामध्ये जाण्यास तयार आहे। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाण्यात शासकीय नर्सिंग शिक्षकांनी 15 जुलैपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले। जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 18 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या शिक्षकांनी दिला आहे। वाढलेच पाहिजे, विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढलेच पाहिजे। We want justice. We want justice. We want justice. या नर्सिंग शिक्षकांच्या मागण्यांसाठी बक्षी समिती आणि राज्य वेतन त्रुटी निवारणासाठी खुल्लर समिती नेमण्यात आली होती, मात्र अद्यापही त्यांच्या वेतन त्रुटीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। बुलढाणा शासकीय नर्सिंग कॉलेजमधील 10 शिक्षिका या संपावर गेल्या आहेत। विशेष म्हणजे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अवघ्या 10 दिवसांवर आली आहे। यामुळे कॉलेजमधील 100हून अधिक नर्सिंग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शासकीय नर्सिंग शिक्षिका प्रतिभा मेहत्रे यांनी या आंदोलनासंदर्भात माहिती दिली। या आंदोलनामुळे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधातरी असून शासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष घालून शिक्षकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे। रोजी आम्ही असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र या संघटने अंतर्गत सर्व महाराष्ट्रातील महाविद्यालयातील सर्व नर्सिंग टीचर्स हा एका दिवसीय कामबंद आंदोलन आज करत आहोत। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमची जी वेतन त्रुटी बक्षी समिती खंड 2 मध्ये ती दूर झालेली नाही। त्यानंतर दुसरी समिती गठीत करण्यात आली खुल्लर समिती, त्यामध्ये सुद्धा आमची वेतन त्रुटी दूर झाली नाही। तर यामध्ये आमच्या या शैक्षणिक अहर्तेचं खच्चीकरण यामध्ये झालेलं आहे, आमच्यावर अन्याय या ठिकाणी झालेला आहे।
आणि आजच्या रोजी आमची दुसरी महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे फार कमी आहे ते सुद्धा वाढलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाची वाढ व्हावी ही दुसरी महत्त्वाची आमची मागणी आहे. आणि यापूर्वी आम्ही 15 आणि 16 जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केलं, त्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून आज आम्ही 1 दिवसीय काम बंद आंदोलन करत आहोत. आज सुद्धा जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनात जाणार आहोत. शहरातून चोरीला गेलेले तब्बल 26 मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांना परत केले आहेत. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून बुलढाणा पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी तातडीने दखल घेतली. पोलीस अधीक्षक कार्यालयाने एका विशेष पथकाची नेमणूक केली. या पथकाने अत्यंत बारकाईने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्यांचा छडा लावला. पोलिसांनी नांदुरा, देऊळघाट, संग्रामपूर तसेच बुलढाणा शहरातून हे मोबाईल जप्त केले. या कारवाईत 5,20,000 रुपये किमतीचे 26 मोबाईल हस्तगत करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक मोबाईल चोरी केल्यानंतर इतरांना विकण्यात आले होते. तरीही पोलिसांनी कसून तपास करत हे सर्व मोबाईल शोधून काढले. या यशस्वी कामगिरीबद्दल बोलताना बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी माहिती दिली. आज रोजी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे मागील काही महिन्यांपासून बरेच लोकांचे मोबाईल गाळ झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री आदरणीय तांबे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रवी राठोड आणि त्यांच्या टीमने जवळजवळ 26 गहाळ झालेले मोबाईल शोधले आहेत, रिकवर केले आहेत. जवळजवळ ते 26 मोबाईलांची किंमत आहे 5,20,000 रुपये अशी आहे. आज आम्ही ते मूळ मालकांना परत करीत आहोत. ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली. PSI रवी मोरे, हेड कॉन्स्टेबल पंजाबराव साखरे, हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव, पोलीस कॉन्स्टेबल युवराज शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बोरे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज सोनने यांनी पथक तयार करून एक चांगली कौतुकास्पद अभिनंदनीय कारवाई केलेली आहे. त्यांचं माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनीही कौतुक केलं आहे, अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी कौतुक केलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो. तशी आता आम्ही हे 26 मोबाईल मूळ मालकांना परत करीत आहोत. जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो की त्यातल्या त्यात हे मोबाईल ज्यांनी घेतले त्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कमी किमतीच्या किंवा स्वस्तमध्ये मोबाईल भेटले आहात तर ते त्याच्या मोहात न पडता असे मोबाईल घेऊ नका आणि पोलिसांना तुम्ही कळवा की असा मोबाईल विकणारा कोणी आला असेल तर. आणि जनतेला आवाहन करतो की मोबाईल तुम्ही सांभाळून, जसं आम्ही अवेअरनेस घ्या त्याचा की तुम्ही मोबाईल बाहेर निघताना हातात हे करता किंवा सांभाळून ठेवा. आणि दुसऱ्या जे त्याचे मोबाईल स्वस्तामध्ये विकत घेतात त्यांनी स्वस्तात ते मोबाईल विकत घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. एका दिवशी ते अडचणीत येतील आणि ह्या मोबाईलमुळे बरेचसे सायबरचे गुन्हे झालेले आहेत, गुन्हे घडतात आणि तुम्ही जर असं चोरीचा मोबाईल घेतला तर तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्याच्यात जरी तुम्ही तुमचं सिम कार्ड वापरलं तरी IMEI नंबरवरून तुम्ही त्याच्यात अडचणी येऊ शकतात. एवढं मी आवाहन करू इच्छितो. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. एसपींच्या मिशन उडानला मोठे यश, शाळकरी मुलांमध्ये सकारात्मक बदल, तरुण तरुणी व्यसनांपासून दूर. सकाळीच आढळला अंडरपासच्या पाण्यात अज्ञाताचा मृतदेह, अकोलेकरांची तळपायची आग गेली मस्तकात. श्रावण गणेश उत्सवासाठी केलेले पॅचवर्क ठरणार अल्पजीवी, पावसाच्या पाण्यात करण्यात आले डांबरी पॅचवर्क. ड्रग्ज प्रकरणातील सूत्रधाराला अटक करा, एसपींचा कडक आदेश. 4 पथकांचे गठन, RRCच्या बातमीची पोलीस दलात चर्चा. परिचारिकांच्या आंदोलनाने आरोग्य यंत्रणा सलाईनवर, अकोला आणि बुलढाण्यात झाले मोठे आंदोलन.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,32,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.